आलेलं आहे। विधान परिषदेमध्ये कायद्यात कालानुरूप बदल करणाऱ्या तरतुदींसंदर्भातलं विधेयक मंजूर केलं गेलं। विरोधकांनी या विधेयकाला विरोध दर्शवला होता, पण विधेयकातील तरतुदी माथाडी कामगारांच्या हिताचं नसल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं। विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पुन्हा पाठवण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी हे विधेयक माथाडी कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी असल्याचं नमूद केलं। या संदर्भात बैठक घेऊन विरोधकांच्या आक्षेपाचं निराकरण करण्याचं आश्वासनही मंत्र्यांनी दिलं। हा जो आज आपण सुधारणा आणतोय हा माथाडी कामगारांच्या भविष्यासाठी अधिक चांगल्या रीतीने हा कायदा काम करेल या दृष्टीने आपण ह्या सुधारणा आणतोय आणि या सुधारणा आणण्यासाठी सभागृहाने अनुमती द्यावी ही मी विनंती करतो। महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कंसात नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे। आणि लोकल प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी। गर्दीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र